तत्वचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आषाढी अमावस्या, गतहरी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणून ओळखली जाणारी जी अमावस्या आहे ती उद्या म्हणजे आज रात्री 1 वाजता लागणार आहे आणि उद्या रात्री 11:07 संपणार आहे। म्हणजे उद्या संपूर्ण दिवस ही दीप अमावस्या आहे। गतहरी अमावस्या आपण त्याला वेगळा अर्थ करून त्याचा अर्थ वेगळा करून गटारी अमावस्या म्हणतो, पण खरा त्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं अर्थ आहे गतहरी अमावस्या। गतहरी अमावस्या म्हणजे तुमचे गतभूत काळातले जे काय दुःख संकट जे काय त्रास आहेत ते हरण करणारी गतहरी अमावस्या। आणि ह्या गतहरी अमावस्याला, दीप अमावस्याला, आषाढी अमावस्याला आपल्याला काही उपाय सेवा तोडगे करायचे असतात। आता श्रावण महिन्याचा प्रारंभ सुरू होतो। श्रावण महिना जो आहे तो हिंदू धर्मातील अतिशय पवित्र असा सण आहे। ह्या श्रावण महिन्यात सुद्धा बघा आपल्याला जास्तीत जास्त महादेवाची सेवा करायची आहे। 11 गुरुवार करू शकता स्वामी समर्थ महाराजांचे। त्यानंतर हवन घरामध्ये कुंकुमार्जन, दुर्गा सप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती पाठ, गुरुचरित्राचं पारायण करू शकता। त्यानंतर गुरुसंक्षिप्त पारायण करू शकता। जेवढ्या तुम्हाला जास्त ह्या महिन्यामध्ये सेवा करता येतील तेवढ्या तुम्ही करायच्या, त्याचं तुम्हाला फळ जास्त प्रमाणात मिळत असतं, कारण हा पवित्र महिना असतो आणि ह्या महिन्यामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळत असतं। ह्या महिन्यामध्ये बघा महादेवाला दररोज जर तुम्ही अभिषेक घातला आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलला तर तुम्हाला त्याचं सुद्धा फळ नक्की मिळत असतं। मी विवाहासाठी सुद्धा, मुलांचे विवाह होत नाहीत, अडथळे आहेत विवाहामध्ये, स्थळं येत नाहीत, स्थळं आली तर निरोप देत नाहीत किंवा आलेले स्थळ मोडते, ह्यासाठी एक व्हिडिओ केलेला आहे, तोच तुम्ही आवर्जून जाऊन बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा। 3 महिन्यात तुमच्या मुलांचे विवाह होतील। आता उद्याच्या अमावस्येचं, अमावस्या म्हटलं की आपल्या घरामध्ये बघा आपल्या डोक्यामध्येच बसलेलं असतं, आता उद्या अमावस्या, आपल्या घरामध्ये वाद होतील, आपल्या घरामध्ये भांडणं होतील, आपल्या घरामध्ये काहीतरी चिडचिडपणा होईल, आपल्या घरामध्ये वाईट काहीतरी घडेल, हे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असतं आणि तेच आपल्यामध्ये येत असतं। पण खरं आहे काही जणांच्या घरामध्ये तुमच्या वाद होत असतात, घरामध्ये सतत वाद, आणि अमावस्या आली की बघा व्यक्ती आजारी पडणं, व्यक्तीचं अचानक ॲक्सिडेंट होणं, व्यक्तीचं डोकं दुखणं, घरातल्या कुणाचे, तुमचं असेल किंवा तुमच्या घरातली जी कोणी व्यक्ती असेल त्यांचं डोकं दुखणं, घरामध्ये आलेला पैसा अचानक अमावस्या दिवशी त्या पैसा निघून जाणं किंवा वाद होणं, घरामध्ये कोणी करणी बाधा जादू टोना जे काय केलं आहे ते सगळं दूर होण्यासाठी उद्या अमावस्येपासून तुम्हाला दररोज सेवा करा। उद्या तर तुम्हाला 100% ह्या सेवा करायच्याच आहेत, पण उद्यापासून जर घरातील करती स्त्री असेल किंवा कुठल्याही स्त्रीनं किंवा कुठल्याही पुरुषानं मी ज्या आता सेवा सांगते त्या जर केल्या तर तुमच्या घरामध्ये किती वाईट शक्ती असू दे, नकारात्मकता असू दे, करणीबाधा असू दे, जादूटोणा असू दे, भूत पिशाच जे काय असेल ते सगळं दूर होईल। म्हणून उद्यापासून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत। महिलांनी घरात ह्या सेवा करायच्या, सर्वांच्या डोक्यावरून ही वस्तू पण एक ओवाळून टाकायची। बघा अमावस्या आले की घरामध्ये नवरा बायकोचे खूप वाद होतात, दोघांचे इतके वाद होतात की दोघं एकमेकाच्या अंगावरती धावून जातात, फेकाफेकी होते, भांडी आपटापटी होती, इतक्या गोष्टी घरामध्ये घडत असतात। आणि ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हाला उद्यापासून सुरू करायचे आहेत। ह्यातल्या बऱ्याच सेवा मी आता स्वतः करत असते आणि त्याचा फायदा मला झालेला आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला उपाय सांगते। बघा दररोज संध्याकाळी तुम्ही काय करायचं, काल भैरवाष्टक स्तोत्र वाचायचं आहे। हे काल भैरवाष्टक स्तोत्र हे वाचलं तर, कारण काल भैरव जे आहेत ते न्यायाचे देवता आहेत, रक्षण करते आहेत, तुमच्या चुकीच्या निर्णयाला बाजूला करून तुम्हाला योग्य निर्णय देण्याची क्षमता कालभैरवांच्यामध्ये आहे। आणि कालभैरव स्तोत्र जे कोणी वाचतं त्याच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती येत नाही, करणी बाधा येत नाही, जादूटोणा येत नाही, नकारात्मकता येत नाही, कुठलाही कोणी काही करू दे तुमच्या घराला, तुमच्या केसाला सुद्धा, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, एवढं भैरवाष्टक स्तोत्रामध्ये ताकद आहे। आणि हे जर तुम्ही दररोज वाचायला सुरू केला तर तुम्ही स्वतःहून मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की तुम्ही सांगितलेलं काल भैरवाष्टक मी वाचल्यामुळं आमच्या घरातले भांडणं बंद झाली, आजार पण बंद झालं, अचानक डोकं दुखणं, अमावस्याला वाद होणं, घरामध्ये
आमोशाला वाईट गोष्टी घडणं हे सगळं बंद झालं असं तुम्ही स्वतः सांगा. दुसरं, हनुमान चालीसा. हनुमान चालीसा तर अतिशय प्रभावी सेवा आहे, कारण मी आणि माझी मुलगी नेहमी हनुमान चालीसा दररोज तर वाचतो, आणि संकल्प करून जर तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी केला हनुमान चालीसा, तर ह्यासारखा कुठलाच फायदा नाही. तुम्ही हनुमान चालीसा 11 दिवस, 43 दिवस, 21 दिवस संकल्प करून दररोज 11 वेळा हनुमान चालीसा 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस जर केला तर ह्यासारखी सेवा कुठलीच नाही. कारण हनुमान जी आहेत ते बघा, करणी बाधा भूत पिशाच यातून बाहेर काढतात. ह्या हनुमान चालीसामध्येच आहे बघा, भूत पिशाच निकट नाही आवे, म्हणजे भूत पिशाच तुमच्या जवळ अजिबात येणार नाही. असे हे हनुमान चालीसाचं वाचन तुम्ही जर केला तर तुमच्या घराचं तुमचं रक्षण. हनुमानजींचा फोटो तुमच्या देवघरामध्ये तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जर ठेवला तर तुमच्या घराचं रक्षण ह्याच्यासारखं दुसरं कोणी करणार नाही. इतके हनुमानजी हे आहेत. सीतेला सुद्धा त्यांनी किती वाईट प्रसंगातून काढलं तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या अशा हनुमानजींचं जर तुम्ही सेवा केला तर तुम्हाला म्हणेल ते सगळं हनुमानजी देतात. कर्ज असेल दूर होईल, मुलांची लग्न होत नसतील ते होईल, तुमच्या कुठल्या गोष्टी व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यासाठी तुम्ही संकल्प करून जर 41 दिवस जर ही सेवा केला, फक्त सेवा करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि जसे नियम आहेत तसं करायचं आहे. हनुमान चालीसा कशी करायची याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकते, तो सुद्धा तुम्ही बघा. उद्यापासून हनुमान चालीसासुद्धा तुम्ही दररोज एक वेळ वाचायला सुरू करा, आणि संकल्पयुक्त जर केला तर त्यासारखा फायदा नाही. त्यानंतर बघा, दत्त बावन्नी. दत्त महाराज म्हणजे आपल्या सगळ्यांचे रक्षण करते. दत्त महाराज जे आहेत ते प्रभू, या दत्त महाराजांच्या, दत्तप्रभूंच्या सेवेमुळं करणी बाधा, जादू टोना कोणत्याही गोष्टी येत नाहीत. इतकं दत्त भावनेमध्ये ताकद आहे. तुम्ही बघा, यूट्यूबला जरी दररोज तुम्ही लावून ठेवला दत्त भावनीत तरीसुद्धा चालेल. मी बघा देवपूजा केली, देवघरातच बसते आणि यूट्यूबला लावते आणि त्याच्याबरोबर म्हणत असते. माझं श्रवणही होतं आणि वाचनही होतं. त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा दररोज करा. तुम्हाला असं वाटतं की मला कुणीतरी करणी केली, आमच्या घराला कुणीतरी करणी केली, आमच्या घरामध्ये काय वाईट गोष्टी घडत आहेत, आमच्या घरामध्ये वाईट शक्ती आहे, तर दत्त भावांनी उद्यापासून जर तुम्ही वाचायला सुरू केला तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. आणि त्यानंतर अतिशय प्रभावी उपाय जो आहे, महान उपाय म्हणजे काय करायचं बघा, दररोज संध्याकाळी तुम्ही हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि एक वेळ कालभैरवाष्टक आणि एक वेळ वल्गा सूक्त म्हणायचं, आणि ही मोहरी संपूर्ण घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायची, थोडी थोडी थोडी. आणि उद्या मात्र तुम्हाला ही वस्तू काय करायची आहे सांगतो. हातामध्ये पिवळी मोहरी घ्या आणि एक वेळ कालभैरवाष्टक आणि एक वेळ वल्गा सूक्त म्हणा, आणि त्या मोहरीची पुडी बांधायची. कागद घ्यायचा, त्या कागदामध्ये ती मोहरी टाकायची, ठेवायची आणि त्याची पुडी बांधायची, आणि प्रत्येक व्यक्तीवरून ही एकच पुडी उतरायची 7-7 वेळा, आणि घरावरून उतरायची आणि कापरावरती ही पुडी जाळायची. यामुळं तुमच्या मुलांच्या, पतीच्या, तुमच्या घरावरती, तुमच्यावरती जी काय नजरबाधा, वाईट शक्ती, करणी बाधा जे काय असेल ते सगळं निघून जाईल. उद्या काय करायचं, ही मोहरी हातामध्ये घ्यायची, पिवळीच मोहरी पाहिजे. फोडणीची मोहरी घेऊ का, काळी मोहरी घेऊ का, सकाळी करू का, संध्याकाळी करू का, नाही संध्याकाळीच करा. उद्या पिवळी मोहरी घ्या हातामध्ये, एक वेळ कालभैरवाष्टक म्हणा, एक वेळ वल्गा सूक्त म्हणा, आणि त्यानंतर ही मोहरी पुडीमध्ये बांधून प्रत्येक व्यक्तीवरून ही एकच पुडी उतरायची 7-7 वेळा, घरावरून उतरायची, तुमच्यावरून स्वतःवरून तुम्ही असं उतरून घ्या आणि ती पुडी कापरावरती जाळायची. हा उद्याचा उपाय. आणि दररोज एक वेळ वल्गा सूक्ताने, पहिल्यांदा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि दुसरं वल्गा सूक्त म्हणायचं, पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन, आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचं. ह्यामुळं सुद्धा तुमच्या घरातले जे काही वाईट दोष असतील, संकट असेल, करणीबाधा असेल, जादूटोणा असेल, नकारात्मक असेल, तुम्हाला तुमचं चांगलं चाललेलं कोणाला बघवत नसेल, त्यांची नजर लागली असेल तर सगळं दूर होईल. त्यामुळं उद्या ह्या नक्की सेवा करा. हा उतारा नक्की तुम्ही प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून टाका, तुम्हाला त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिल्यांदा दररोज कालभैरवाष्टक म्हणायला सुरू करा. संध्याकाळी हनुमान चालीसासुद्धा दररोज संध्याकाळी म्हणा, आणि दत्त बावन्नी तेवढं सकाळी तुम्ही म्हणू शकता.
ह्या सेवा जास्तीत जास्त करा. ह्या सेवेचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. ह्या उपायानं जेवढ्या काय तुमच्या घरातले दोष, संकट, भांडण, मुलांची प्रगती, हट्टीपणा, चिडचिडपणा, व्यसनी आहे ते सगळं दूर होईल. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.